देशी बनावटीचे अग्निशस्त्र जवळ बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारास गुंडाविरोधी पथकाने केले जेरबंद। माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी गुंडाविरोधी पथक यांना नाशिक शहरातील गंभीर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी, टवाळखोर कारवाई व अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इसमांवर लक्ष ठेवून कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते। त्या अनुषंगाने व माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे, माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथक नाशिक शहरात अवैध शस्त्रे व सराईत गुन्हेगार चेक करून त्यांच्यावर वेळोवेळी कारवाई करीत आहे। त्या अनुषंगाने दिनांक 21 जून 2025 रोजी गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार राजेश राठोड व पोलीस अंमलदार कल्पेश जाधव यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सराईत गुन्हेगार आकाश काळे राहणार पंचवटी नाशिक याच्याजवळ देशी बनावटीचे अग्निशस्त्र आहे। सदरची माहिती गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना देऊन त्यांच्यासह पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, सुनील आडके, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, कल्पेश जाधव, सुनीता कवडे अशांनी त्रिकोणी बंगला, अयोध्यानगरी, पंचवटी नाशिक या परिसरात जाऊन सापळा लावला असता 18 वाजेच्या सुमारास इसम नामे आकाश चंद्रकांत काळे वय 28 वर्ष राहणार फ्लॅट नंबर 301 अक्षरा अव्हेन्यू, हिरावाडी, त्रिकोणी बंगल्याजवळ पाण्याच्या टाकीसमोर पंचवटी नाशिक यास वदरवेद दूध डेअरीजवळ त्रिकोणी बंगला, अयोध्यानगरी, पंचवटी नाशिक येथून शिताफीने ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल, अग्निशस्त्र व एक काडतूस असा एकूण 30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला। सदरचे अग्निशस्त्र हे परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी जवळ बाळगत असल्याचे सांगितले। सदरचा एक देशी बनावटीचे पिस्टल, अग्निशस्त्रे व एक काडतूस हस्तगत करण्यात आले असून सदर इसमावर भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे व माननीय पोलीस आयुक्त यांच्या विनापरवाना अग्निशस्त्र बाळगण्याचे मनाई आदेशाचे उल्लंघन केले म्हणून पुढील कारवाईसाठी पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देऊन गुन्हा नोंद केला आहे। सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर, माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे, माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, सुनील आडके, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, कल्पेश जाधव, सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।